पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। महसूल विभाग बाब क्रमांक 41। अध्यक्ष महोदया, आपल्या शासनामार्फत महसूल विभागामार्फत शेतरस्त्याच्या बाबतीत, शेताच्या मोजणीच्या बाबतीत अनेक नवीन योजना आणल्या जात आहेत। शेतरस्ते त्याला नंबर देऊन ते खुले करणे, कमीत कमी मोठा रस्ता जेवढा करता येईल तेवढा करणे, याबाबत शासन काम करते। परंतु त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती मोजणी, भूमी अभिलेख। आणि त्या ठिकाणी त्या ऑफिसला कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे। ते कर्मचारी नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काम आहे क्षेत्ररस्त्याचं मोजणीचं ते काम प्रलंबित राहतं। आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत विचारायचं झालं तर धाराशिव, भूम, उमरगा हे 3 मोठे तालुके आहेत। या तिन्ही ठिकाणी TLRची पदं अनेक वर्षापासून रिक्त आहेत। त्यामुळे TLRच नसेल, त्या ठिकाणी कर्मचारी नसतील तर मोजण्या कशा होणार, क्षेत्ररस्ते कसे होणार। आणि जवळपास आमच्या धाराशिव जिल्ह्यात 2.5 प्रकरणं जी शेतकऱ्यांची SLR ऑफिसला पेंडिंग आहेत, त्याच्या सुनावण्या पेंडिंग आहेत, ह्याचे निर्णय कधी होणार। त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की ह्या पदभरती लवकरात लवकर करून ज्या ठिकाणी पदं रिक्त आहेत त्या ठिकाणी कर्मचारी देऊन हे कामं लवकरात लवकर करावे, ही एवढीच विनंती आहे। अध्यक्ष महोदय, कृषी विभाग बाब क्रमांक 65। अध्यक्ष महोदया, कृषी विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याकडे अतिवृष्टी झाली, खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आता जयंत पाटील साहेबांनी पुरवणी मागण्या किती झाल्या, दादांनी सांगितले पुढं किती होणार आहेत। परंतु दादा, मला एवढंच विचारायचं आहे की डबल इंजिन सरकार म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की केंद्र सरकारही आपल्याला मदत करेल, म्हणजे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं। परंतु आपल्या राज्याचा प्रस्ताव, म्हणजे हे उत्तर 2 तारखेचं लोकसभेतलं उत्तर आहे। म्हणजे बऱ्याचदा सांगितलं गेलं की प्रस्ताव गेला होता, पण 2 तारखेचा लेखी प्रस्तावात मी अध्यक्ष महोदय आपल्याकडे देतो, आपण दादांकडे द्यावा। त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलं की अद्यापर्यंत राज्य सरकारकडनं कुठलाही औपचारिक प्रस्ताव आमच्याकडे मदतीचा आला नाही। मग आपल्या राज्याकडे पैसे आहेत का तेवढे, आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो का? 31,000 कोटीपैकी शेतकऱ्यांना गेले किती पैसे? आणि पंजाब सारखं सिंगल इंजिन सरकार जर 50 रुपये हेक्टरी देऊ शकत असेल तर महाराष्ट्र 8,500 वर फक्त 10,000 वर पेरणीसाठी दिले, 18,500 वरच का थांबलंय? त्यासाठी जर आपण केंद्राकडे मागणी केली असती, वेळेत जर प्रस्ताव गेला असता तर निश्चितच आपल्याला केंद्राकडनं मदत मिळाली असती। आणि आपण जे सांगताय की कृषी पीक विमा आपण योजना बंद केली, त्यावेळेस दादा आपण सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की दरवर्षी 5,000 कोटी वाचतील आणि 5,000 कोटी वाचलेले आपण 5 वर्षात 25,000 कोटीची कृषी समृद्धी योजना राबवू। पण यात जर बघितलं तर 7 नोव्हेंबरला एक शासन निर्णय निघाला कृषी समृद्धीच्या बाबतीत। त्या 3 वर्षात 5,668 कोटी रुपये फक्त त्याला मान्यता मिळाली। म्हणजे 5 वर्षात, म्हणजे दरवर्षी 5,000 कोटी रुपये खर्च करणारे शेतकऱ्यांना आपण त्यांच्या यांत्रिकीकरणासाठी, वैयक्तिक शेततळ्यासाठी, शेतकरी सुविधा केंद्र असेल किंवा मुख्यमंत्री ड्रोन योजना असेल, यासाठी आपण दरवर्षी 5,000 कोटी रुपये द्यायचं आश्वासन दिलं होतं। जे पैसे आपल्याला यातून वाचणार होते पीक विमा योजनेतले, 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली, त्यातून वाचणारे पैसे आपण त्याला देणार होतो। परंतु त्याला कसलीही तरतूद, या ठिकाणी कृषी मंत्री बसलेले आहेत, अद्यापर्यंत कसलीही कृषी समृद्धी योजनेला तरतूद केली गेलेली नाही। आणि 3 वर्षात फक्त तुम्ही 5,668 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। मग दरवर्षी 5,000 कोटी खर्चणार होतात, तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं याचंही उत्तर आपण द्यावं। अध्यक्ष महोदया, धाराशिव जिल्ह्यात 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत उच्च न्यायालयात लढा गेला, सर्वोच्च न्यायालयात गेला। आता नुकताच एक उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की राज्य सरकारचे 134 कोटी रुपये जो हिस्सा आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा। माझी एवढीच विनंती आहे, हा जो 134 कोटी रुपयाचा राज्याचा हिस्सा त्या कंपनीला द्यायचा राहिला होता, उच्च न्यायालयात जे प्रकरण चालू होतं, उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, हे एका आठवड्याच्या आत हे पैसे जिल्हाधिकारी वर्ग करावे। कारण 2020 पासून जे प्रलंबित पीक विमा आहे, हा विमा शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर मिळेल, हीच विनंती आहे। अध्यक्ष महोदया, या ठिकाणी कृषी मंत्री बसलेले आहेत। सध्या आपण कुठेही गेलो, 266 रुपयाचं एक युरियाचं पोतं घ्यायचं म्हणलं तर 1,600 रुपयाचं 15-15चं पोतं विकत लिंकिंग घ्यावं लागतं। सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात सध्या युरियाचा तुटवडा आहे। कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की क्रुप्को असेल किंवा चंबळ असेल, ह्या कंपन्या लिंकिंग करतायत। इफ्कोनं नॅनो युरियाचं कंपल्शन केलेलं आहे, RCFनं 15-15-15 किंवा TSP ह्याचं कंपल्शन केलेलं आहे। म्हणजे कुठल्या कंपन्यांनी कुठलं कंपल्शन केले हे पण आपल्याला मी सांगतोय। त्यामुळे ह्या बाबतीत सुद्धा आपण एक युरियाचं पोतं घ्यायला सुद्धा 266 रुपयाचं पोतं जर याला घ्यायचं असेल तर 15-15 रुपये, 15-15 1,650 रुपयाचा खात विकत घ्यावा लागतो। हे जे शेतकऱ्यावर सध्या अन्याय होतं, याबाबत सुद्धा आपण लक्ष घालावं अशी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो।
पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन एक आपली योजना आहे. आपले जवळपास केंद्र सरकारकडे 200 ते 250 प्रस्ताव प्रलंबित आहेत. आपलं कुक्कुटपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल किंवा पशुखाद्याची निर्मिती असेल, याबाबत हे अर्ज घ्यायचं सध्या केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनचं, हे सध्या बंद आहे. तेही चालू झालं पाहिजे. आणि 200 ते 250 प्रस्ताव जे केंद्र सरकारकडे अनुदान प्रलंबित आहेत, यासाठी सुद्धा केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करावा, एवढीच विनंती आहे. आणि पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीत दादा, आपण माणसांना किंवा कुठल्याही यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करतो, परंतु एखाद्या पशुधनाचा जर उपचार करायचे असेल तर तिथं शुल्क आकारलं जातं. तर माझी एवढीच विनंती आहे की पशुधनाला सुद्धा आपण मोफत सेवा शुल्क कुठलंही न आकारता त्यांना औषधं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी आणि पशुधनाचं जे सेवा शुल्क आपण आकारतो हे सुद्धा माफ करावं, एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय. शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाचा. अध्यक्ष महोदय, एकच इकडे संपवतो. बाब क्रमांक 120, 121 बाबा होते वाटतं गेले. 2020-21ची कामं म्हणजे महाराष्ट्रातच परिस्थिती. आम्ही तर विरोधातले आमदार, आमची कामांना स्थगिती दिली, परत उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती उठवली. एक काम किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे, ह्याला काय कालमर्यादा राहिली पाहिजे. 5-5 वर्ष एक काम चालत असेल, कंत्राटदार अर्धवट कामं उकरून ठेवतात, लोकांचे रोज अपघात होतात. आणि अशा ठिकाणी ही जर कामं पूर्ण करायची असतील तर त्यांना ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो ही कामं अपूर्ण काय आहेत, तर अधिकारी सांगतात की त्यांची बिलं नाहीत म्हणून कंत्राटदार काम करत नाहीत. त्यामुळे माझी विनंती आहे की जी कामं मंजूर आहेत आधी अशा कामांना निधी द्यावा. आता कळंब तालुक्यातला आमचा येडशी मोहा कळंब हा अर्धवट रस्ता आहे, गोविंदपूर खामसवाडी मोहा हा अर्धवट रस्ता आहे, कळंब बोगजी वाशी हा अर्धवट रस्ता आहे, कोलेगाव शेवडून हा अर्धवट रस्ता आहे. सगळे अर्धवट कामं करून ठेवलेत. त्यामुळे ह्या रस्त्याची कामं पूर्ण कधी होणार, रोज तिथं अपघात होत आहेत, त्या ठिकाणी लोकांचे जीव जात आहेत. अशा वेळेस ही कामं एकच मिनिट संपवतो, ही कामं आपण लवकर पूर्ण करावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा, एवढा मोठा अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीत त्या ठिकाणी पूरहानीचा प्रस्ताव केला गेला. तुम्ही विरोधी आमदारांना निधी देत नाही हे मान्य आहे, म्हणजे आता ते मान्य प्रकार झाले. पण ज्या विरोधी आमदाराच्या मतदारसंघात रस्ते खराब झाले पुरानं, त्याला तरी निधी द्या. त्याला पण सत्ताधारी विरोधी बघणार का तुम्ही? पावसाला पण सांगा तुम्ही विरोधी आमदार पडू नका, आम्ही त्याला निधी देणार नाहीत. त्या त्या लोकांचा दोष काय? त्यामुळं पूरहानीच्या बाबतीत तरी कमीत कमी तुम्ही दुजाभाव करू नका. आणि जे रस्ते तिथल्या लोकांना जो त्रास होतोय त्यातून मुक्तता करण्यासाठी त्यांना आपण पूरहानीचा जो निधी आपल्याकडे जो प्रस्ताव आलाय त्याला मंजुरी द्यावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य निलेश